अरे बापरे, मेरे बच्चे को भूख लगी है। काय खाणार आहेस तू? छोले भटुरे। छोले भटुरे। नमस्कार मंडळी, तर मी बनवणार आहे छोले भटुरे। तर एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छान छोले धुवून घ्यायचे आहेत। 1-2 पाण्याने धुवायचे आणि रात्रभर त्याला भिजत ठेवायचे, म्हणजे छान ते टम फुगतात आणि सकाळी पण भिजत ठेवले तरी 4-5 तासात भिजून जातात ते। तर अशा प्रकारे ह्याला रात्रभर झाकण लावून भिजत ठेवायचे। सकाळी नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण थोडासा वास लागलेला असतो। तर रात्री भिजत घातल्यामुळे छान असे शिजून निघले। तर लागणारं साहित्य सांगते तुम्हाला। जिरा, मीठ आणि हळद ह्या 3 वस्तू घेतलेल्या आहेत। तर आपल्याला कुकरमध्ये लावताना ह्या सर्व टाकायचं आहे, जेणेकरून आपले छोले मस्त टेस्टी होतात। या सर्व साहित्य टाकायला विसरत जाऊ नका। तर आता मी कुकर लावून घेते। तर पहिल्यांदा आपल्याला छोले कुकरमध्ये टाकायचं, त्याच्यानंतर जे आपण मटेरियल घेतलेलं आहे तर ते टाकून घ्यायचं आणि 4-5 शिट्ट्यांमध्ये शिजून निघतं। तर 4-5 शिट्ट्या करून घ्यायचं। 1-1.5 तांब्या पाणी टाकायचं, जेणेकरून छोले खाली करपणार नाही आणि आपण जेव्हा भाजी बनवायला जाईन तेव्हा पाणी कमी पडलं पाहिजे। एवढ्या अंदाजात आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी एवढं तेवढं कमी जास्त होतं, पण नंतर आपण पाहू नंतर काय करायचं। तर मी आता कुकर लावून घेते आणि 4-5 शिट्ट्यामध्ये शिजवून घेते। तर काय कुकर असे असतात की 2-3 शिट्ट्यांमध्येच होतं। तर हे जुने मॉडेलचे कुकर आहेत ना, तर त्याला थोडासा वेळ लागतो, 4-5 शिट्ट्या कराव्या लागतात। छोले शिजूसर आपल्याला दुसरं मटेरियल तयार करायचं आहे। तर मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। तर कांदा लाल झाल्याशिवाय टोमॅटो नाही टाकायचा, दोन्ही सोबत टाकलं तर कांदा आपला छान भाजला जात नाही। कांद्याला लाल कलर येऊस तर आपल्याला हा परतत राहायचा आहे, किंवा सोनेरी कलर असंही म्हणतात। तर तो छान असं परतून घ्यायचा तेलामध्ये। गॅस फास्ट ठेवला तरी चालेल आणि मिडियम आचेवर ठेवला तरी चालेल। कांदा आपल्याला फक्त लाल करून घ्यायचा, त्याच्यानंतरच टोमॅटो ॲड करायचा आहे। त्याच्या आधी टोमॅटो टाकायचं नाही, कारण पूर्ण चव बिघडते कांदा जर व्यवस्थित परतला नाही तर सारखं असं मिक्स करून घ्या, म्हणजे जेणेकरून कांदा सर्व साईडनी छान भाजले जाईल। तर अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेते। कांदा सोनेरी कलरचा व्हायला लागला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आणि टोमॅटोला पाणी सुटण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल, किंवा कांद्यामध्ये पण टाकलं तरी चालेल, पण मी नाही टाकलेला, कारण मी छोले शिजताना मीठ टाकलेलं आहे प्रमाणामध्ये। आणि आपण जेव्हा मसाला परतणार आहे ना तेलामध्ये, तेव्हा मी मीठ टाकणार आहे। ते हे आता असंच परतून घेणार आहे मी। तर कांदाही आपला छान भाजलेला आहे। हे थंड होईपर्यंत भटुरेची रेसिपी आपण तयार करूया। तर मी गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवणार आहे। मैद्याच्या पिठाचे भटुरे लहान मुलांना त्रास होतो, त्यांना मैद्यापासून किती लांब ठेवलं ना तर तेवढं चांगलं असतं। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, भिजत ठेवायचं, एक 10-15 मिनिटं ठेवलं तरी चालेल। 1 वाटी दही आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जसं लागेल तसं थोडं पाणी घेऊन ह्याला छान मळून घ्यायचं। भटुरेचं पीठ मळताना त्याच्यामध्ये तेलाची किंवा तुपाची पण धार टाकू शकतो, पण मी हे पूर्ण मळून झाल्यानंतर त्याच्यावरती तुपाची धार टाकून त्याला असंच मुरत ठेवणार आहे। तर आपलं पीठ मळून झालंय आणि त्याच्यानंतर त्याला मी 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास असंच ठेवणार तुपाची धार टाकून, आणि त्याच्यावरती एक वल्ला कपडा टाकून ठेवायचा। छोले छान मस्त असे शिजून निघलेले आहेत, 90% शिजलेले आहे ना। अशाच प्रकारे मला पाहिजे होतं, कारण अर्धे कच्चे ठेवले ना तर मग ते दातांखाली त्याला चावायला लागतं। तर छान असे भटुरे शिजलेले आहेत। तर फोडणीची तयारी करूया। तर मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये तुपात पण करू शकतो, मी तेलात घेणार आहे। तर खडा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काजू, विलायची, मिरची, दालचिनी अशा प्रकारे वस्तू आहेत आणि जिरा असं टाकून घेऊन त्याला छान लसणाची फोडणी द्यायची आणि छान तडतड झालं, थोडं लाल व्हायला लागलं की आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आणि जे आपण पेस्ट केलेली आहे टोमॅटो आणि कांदा ते टाकून घ्यायचं आणि छान असं फिरवत राहायचं। त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट टाकायची आहे, ते म्हणजे छोले मसाला आणि लाल मसाला हे टाकून घ्यायचं। छान तेलामध्ये कडकड करून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची, जेणेकरून आपला मसाला छान तेलामध्ये परतला जाईल आणि ॲसिडिटी होणार नाही। तर ही पेस्ट टाकून घ्यायची आणि ह्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं। पाणी ॲड केलं तर आपले छोले शिजवलेले आहेत ना तर त्याचंच पाणी घ्यायचं, आपलं जे साधं पाणी असतं ते घ्यायचं नाही, किंवा गरम पाणी असतं तेही टाकायचं। थंड पाणी टाकलं तर पूर्ण भाजीची टेस्ट बिघडून जाते, तर थंड पाणी यूज नाही करायचं। तर आपल्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी छोले टाकून घेते। तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं असलं तरी टाकू शकतो, मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। पाणी थंड अजिबात घ्यायचं नाही, पाणी थंड घेतलं की सगळी चव निघून जाते, त्यासाठी पाणी कधी पण गरम यूज करायचं। ह्याला एक उकळी फुटत आली की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती ॲड करायची आहे,
ती पण एक उकळी आली तेव्हाच टाकायचं, त्याच्या आधी टाकायचं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुपाची धार. तर शिजत आलं ना किंवा उकळी फुटली ना तेव्हाच तुपाची धार टाकायची. तुपाची धार टाकल्यानंतर एवढं छान टेस्ट येते ना, खूप छान असं जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम तशी टेस्ट येते तुपामुळे. तर आधी नाही टाकायचं, आधी टाकले की त्या तुपाचा पूर्ण वास निघून जातो. आपले छोले शिजत आले ना तेव्हाच आपल्याला टाकायचं. तर भाजी पूर्ण रेडी झालेली आहे. तर भटुरे मी तयार करून घेते. ह्याला आपण पुरी पण म्हणू शकतो, कारण गव्हाचं पीठ टाकल्यामुळे त्याला पुरी म्हणू शकतात. काही लोक म्हणतात गव्हाचं पीठ टाकले तर भटुरे कसे म्हणतात. तर मी याला असे मोठे लाटून घेतलेले आहेत आणि याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर आता काय झाले, कढई झाली छोटी, पुरी झाली मोठी. तर आता ठीक आहे, जाऊ दे, चालतं तेवढं. मग मी हे छान तळून घेतलेलं होतं. फुगले नाहीत हे. लोक म्हणतील हे का फुगले नाही, तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला असल्यामुळे फुगले नाहीत. पण खायला एकदम टेस्टी आहे आणि पौष्टिक राहतं ना, त्यासाठी टेन्शन नाही घ्यायचं. तर अगदी सोप्या पद्धतीने आपले छोले भटुरेची रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक राहतं. लहान मुलं जेवण करताना खूप नखरे करतात, तर अशा प्रकारे त्यांना बनवून द्या, खूप पोटभर जेवतील मुलं. तर सर्वांनाच आवडणारे अशी छोले भटुरे नक्की ट्राय करून बघा. तर आरू आता काय रिस्पॉन्स करते बघूया. आरू सरप्राईज, काय ते खूप आवडतात तुला? बापरे, लगेच खायला सुरू केलं. कसं झालं मला सांगा, खाऊन तर बघ ना आधी. बापरे, छान झाला. आरूला आवडणारे छोले भटुरे तर मी रेडी करून दिले. आता तुम्ही तुमच्या मुलांना करून द्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की प्रेस करा, कारण असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे जुने व्हिडिओ पण आहेत तेही सर्वांनी पहा. खूप छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत, ब्लॉगिंग आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी.